नमस्कार. रेहमान डकेत नुकताच भारतामध्ये रिलीज झालेला धुरंधर चित्रपट आणि त्या चित्रपटामधील एक अतिशय गाजलेलं असं कॅरेक्टर रेहमान डकेत. रेहमान डकेतची ओळख म्हणजेच पाकिस्तानामधील कुख्यात गुंड अथवा अतिरेकी, परंतु त्याचं थेट कनेक्शन हे मुंबई आणि महाराष्ट्राशी जोडलं गेलेलं आहे. कुणी जोडलं हे कनेक्शन? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी. एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेमध्ये भाषण करताना महाराष्ट्राचा रेहमान डकेत, महाराष्ट्राचं नुकसान करणारा आणि मुंबई गिळू पाहणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा रेहमान डकेत म्हणून उल्लेख केलेला आहे. बरं, याच उल्लेख करताना त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान हे फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे आणि त्यांनी रेहमान डकेत म्हणून त्यांची कारकीर्द पूर्ण केलेली आहे असा त्यांचा उल्लेख केला. याच आपसूक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे माननीय एकनाथराव शिंदे यांना. आपण ही एकसंघ शिवसेना याचा भाग होतात. शिवसेनेमध्ये असताना आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे फारच जवळचे मंत्री होतात, मंत्री किंवा आमदार होतात. आणि आपण आमदार असताना आपण खूप सारी मोठी मोठी पदं भूषवली, जसं की नगरविकास मंत्री. आमदार असतात आपण, आपले सुपुत्र हे खासदार होते. परंतु जेव्हा तुम्ही एकसंघ शिवसेनेचा भाग होतात तेव्हा तुम्हाला रेहमान डकेत आठवले नाहीत किंवा मुंबईचं होणारं नुकसान तेव्हा तुम्हाला दिसलं नव्हतं का? हा प्रश्न तुम्हाला जरूर विचारेल महाराष्ट्र. कारण की जर तेव्हा मुंबईचं नुकसान होत होतं तर तुम्ही एक जबाबदार आमदार किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून महाराष्ट्राला हे तेव्हाच सांगायला हवं होतं की मुंबईचं नुकसान होतंय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नुकसान करतायत. आज जर तुम्ही भाजप बरोबर सत्तेमध्ये बसून आज तुम्ही हे विधान करताय, म्हणजे हे विधान तुम्ही कुणाच्या तरी दबावाखाली करताय किंवा कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी करताय. म्हणजेच कुणाला तरी खुश करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती होणारी टीका. म्हणजेच रेहमान डकेत जर मुंबईचे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील तर मग तुम्हाला हेही सांगावं लागेल की ठाण्याचा रेहमान डकेत कोण आहे आणि मुंबईबरोबर ठाणे याचंही नुकसान कोणी केलेलं आहे. सत्तेमध्ये असताना सत्तेची फळं उपभोगणं आणि सत्तेची मजा घेणं आणि सत्तेमधून निघून गेल्यानंतर किंवा पक्ष सोडल्यानंतर त्यावर अशी खालच्या दर्जाची टीका करणं हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला नक्कीच सांगेल. धन्यवाद.